तर मंडळी आमचं छान काम आवरलेलं आहे. आम्ही अंगणामध्ये छान पाणीसुद्धा मारून झालेलं आहे, झाडूसुद्धा मारून झालेलं आहे आणि आम्ही दोघे बसलो आहोत नेहमीप्रमाणे इथे पायरीवर. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्यासोबत माझा स्वयंपाकसुद्धा आवरलेला आहे आणि अहो जेवण करून ड्युटीवर सुद्धा गेलेले आहे. म्हणजेच आता वाजले आहे 10:30, पण स्वयंपाक तर मला लवकरच आवरावा लागतो. त्यात घेवड्याची आमटी होती कालची, मग आज मी शिमला मिरची केली आहे सुक्की आणि खूप छान होते, खूप आवडते सगळ्यांना ती. नक्की शिमला मिरची आहे की काय आहे तेच कळत नाही, तर मी तुम्हाला ती जेवायला घेताना दाखवेनच की कशी आहे ते. आणि सोबतच चपाती, भात आणि बॉबी वगैरे सगळं म्हणजे जेवण रेडी आहे. आणि आता फक्त जेवायचंच आहे आणि नेहमीप्रमाणे जो कट्टावर पसारा पडलेला असतो तो आवरायचा आहे आणि बाकीची कामं आवरायची आहेत. तर महत्त्वाचं असं, यात्रा जवळ आल्यामुळे थोडी थोडी कामं आवरायचं चालू आहे. आणि कालच तुम्ही पाहिलं आहे की वरचा जो रूम होता तो साफ करून घेतलेला आहे. आता फक्त राहिलेला आहे आशूचा रूम आणि हॉल, आणि त्यानंतर मग बाहेरून पूर्ण घर सगळं स्वच्छ धुवून काढायचं. मोटरलाच पाईप लावायची आणि सगळं पाणी मारून सगळं जाळ्या बिळ्या काय जे काय असेल धूळ वगैरे बसलेली ती सगळीच हे करायची, कारण धूळ तर भरपूर बसते. अंगणातच आपल्या धूळ असल्यामुळे म्हणजे सगळी धूळ ती वाऱ्याने सगळी घरातच हे होते, त्याच्यामुळे मग ते तेवढं करावंच लागतं. तर आणि आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे पाणीसुद्धा रोजच्या रोज मारावं लागतं अंगणात आणि झाडांनाही पाणी घालावं लागतं. तर चला, बाकीची जी कामं आहेत तर तीसुद्धा करून घ्यायची आहेत. तर आता जेवायला घेते, जेवायला या बरं का मंडळी. आणि आता जेवण आवरून घेते, कट्टा आवरून घेते आणि मग राहिलेली कामं करते, पुन्हा तुमच्याशी बोलते. हे आहे मंडळी माझं छान असं ताट. तर इथे आहे घेवड्याची आमटी, सोबतच घेतलेलं आहे लोणचं, चपाती आणि ही आहे आपली शिमला मिरच सुकी. तर अशा पद्धतीने मी बनवते आणि खूप आवडते सगळ्यांना, खूप म्हणजे नेहमी म्हणतात अशीच बनव. तर अशा पद्धतीने आता हे माझं ताट तयार आहे आणि मी आता इथे जेवायला बसलेले आहे. आणि हा बघा स्नो इथे झोपलेला आहे, मातीतून भरून आलेला आहे आणि आता इथे येऊन पसरला आहे. स्नो स्नो हाव ओ ग म्हणजे गुंडू. साफसफाई चालू आहे. तर चला, छान असं जेवण तयार आहे, या मंडळी जेवण करायला. तर मंडळी आमचं छान काम आवरलेलं आहे. आम्ही अंगणामध्ये छान पाणीसुद्धा मारून झालेलं आहे, झाडूसुद्धा मारून झालेलं आहे आणि आम्ही दोघे बसलो आहोत नेहमीप्रमाणे इथे पायरीवर. आणि आमच्या लाडोबा बघा कशा लाडाला आलेला आहे आणि तो सुद्धा बसला आहे माईसोबत पायरीवर. आणि खाली काही बसवत नाही, मांडीवर बसायला पाहिजे की नाही. स्नो कसे बसले, बघू 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 बघू, इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. स्नो लडबं लडबं. कच्चा बचलाय माझ्या लाडबं है ना. तर सगळं काम आवरलेलं आहे संध्याकाळचं आणि मस्त पाणी मारलेलं आहे, छान वाटतं, एकदम अंगण स्वच्छ वाटतं. आणि आता तर ऊन एवढं पडतं आहे की पडशील एवढं पडतं आहे की अक्षरशः रोज पाणी मारावं लागतं. रोजच्या रोज पाणी मारलं तर ठीक, नाहीतर काय खरं नाही. आणि आजीजींच्या कोंबड्या तर काय बोलायचं आहे, ती माती जर सुकी असली ना तर ती सगळी अशी उदसून टाकतात. आपली जी ही झाडं आहेत ना, या झाडाच्या बाजूंची पूर्ण सगळी पुढची सगळी माती काढलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं, झाडांना पाणी सोडलं की सगळं पाणी बाहेर जातं, असं होतं. आणि आमचा स्नो नुसता बघत बसतो, आमचा स्नो काहीच करत नाही, है ना स्नो. नुसतं खायचं आणि आराम करायचा, अजिबात काही करत नाही. तर बसले आहे मस्त हवेशीर, मस्त वातावरण झालेलं आहे. आणि वर चांदोमामा पण आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि चांदोमामाच्या बाजूने विमान चाललेलं आहे. एकच मिनिट, विमान तोपर्यंत जायचं पुढे. बघा, दिसलं का तुम्हाला. चला ओ. तर विमान गेलेलं आहे आणि आमचे स्नो बसलेलं आहे मांडीवर आणि खूप छान वाटतंय. चांदोमामा आलेला आहे, आमचे स्नो सारखा पांढरा शुभ्र, पण जाऊन मळून येतो गंदू बाबा. आणि चहा घेतलेला आहे,
चहा वगैरे सगळं झालेलं आहे, झाडून लोटून झालेलं आहे आणि आता संध्याकाळची तयारी. पण संध्याकाळचं काही एवढ्या लवकर कामाला लागत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणून मग थोडा वेळ बसायचं इथे बाहेर आणि थोड्या गप्पा गोष्टी, थोड्याशा रील्स स्क्रोल करत बसायचं, एखादी रील्स बनवायची असा हा उद्योग चालू असतो. आणि मग संध्याकाळी स्वयंपाकाला लागायचं. तर आत्ता वाजले आहे 6:15 आणि आता पाणी आलेलं आहे, आता टाकी पण भरलेली आहे. आणि आता थोडा वेळ आम्ही इथे बसणार आहोत दोघेजणं. आमच्या स्नो आणि मी साफसफाई चालली आहे आणि मग जाईन घरात. तर मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे आणि छान असं हवेला बसलो आहोत बाहेर. पण खूप थंड हवं लागते. अशोताई बसलेले आहे स्कूटीवर आणि आपला स्नो स्नो चला येण्याच्याच बेतावर आहे. हळूहळू पाय काढत आलं गाडी खालून आणि आता येऊन बसेल मांडीवर, है ना स्नो. तर बसलाय तिथे, मस्त जेवण वगैरे केलं. अहो काय अजून आलेले नाही आहेत, अहो जेवण करूनच येणार आहे, त्याच्यामुळे आम्हीच होतो. मग आम्ही जेवण वगैरे आवडलं. खाला गोकुबा आणि हा बसला मांडीवर. काय किती हा लाड, किती आणि भरलाय बघा किती. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. गंदू बाबा कोण आहे? गंदू स्नो ना. येऊन मांडीवर बसायचं बघ कसं बरोबर समजतं. बघतोय आणि आगाव अगाव बोका नुसतं, अगाव बोका, अगाव बोका. मला पाहिजे चांगला धरून, है ना. खूप छान वातावरण झालंय. काल आपल्याला चंद्र दिसत होता, आज काही चंद्र दिसत नाही. काल नाही, मागाशीच बघितलं ना. छान वातावरण असं एकदम थंड झालेलं आहे आणि असं वाटतं की पटकन घरात जावं. खूपच थंडी वाजते. चला घरात पळा. चला 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 चला. घुसला सोफ्याखाली लगेच, है ना. चांगलीच थंडी वाजते. ते बघ तू सांडलंस तिथे तर मुंग्या लागल्या. स्नो खा बाबा. काय सर्च करायचं. आलं आलं टुनकन उडी मारून लगेच कधी मांडीवर येऊन बसते असं होतंय की नाही. आगाव डब्बू कोण आहे? आगाव स्नो. नट्टू बाबा हा माझा नट्टू बाबा आहे ना. पडशील तिकडं. नीट 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 अशा. अगं माझे डब्बू. हो मातीमध्ये भरून आले माझं बाळ, हे नसतं. नुसतं आगाव, नुसतं आगाव. अगं ते ह्यांचा फोन आलेला, त्यांना ते पाहिजे होतं डोमासेल. ते म्हणतात देऊन तर बघा ठेवा, बघू जर काय हे झालं तर उद्या. ओके ओके. स्नो कशा बसलाय माझ्या लाडोबा. माझा लाडोबा बघा कशा बसलाय माझा लाडोबा. स्नो लयच लाडायला आलेलं आहे अतिशय. तर मंडळी आत्ता थोडंसं निवांत झाली आहे, कारण 3 आयब्रोज करायचे होते तर ते केले आणि छान गप्पा गोष्टींमध्ये वेळ कसा गेला काही कळलंच नाही. वाजले आहे 11:15 आणि आता वेळ झाली आहे आरामाची. तर कामं आणि वेळ असंच हे पुढे चालूच राहत असतं, पण कुठेतरी थोड्या अशा विश्रांतीसाठी आपल्याला थांबावं लागतं. म्हणून मी हा व्हिडिओ इथे थांबवते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा.
काय